हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनणारी चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ. फोटो पाहूनच आपल्याला लक्षात येतंय की आपली उसळ जी आहे ती किती टेस्टी झाली असणार आहे. तर ही उसळ कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. मी इथं 200 ग्रॅम होतील इतके काळे वाटाणे घेतलेले आहेत आणि त्या वाटाण्याला मोड आणून घेतलेले आहेत. मोड आलेले असल्यामुळं या भाजीची चव जी आहे ती आणखी वाढणार आहे आणि त्याच्यात नैसर्गिकरित्याच पौष्टिकता येणार आहे. तर हे जे आहेत ते वाटाणे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही जे असतील न भिजलेले किंवा कडक असलेले जे काही वाटाणे असतील तर ते मी बाजूला करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ वाटाणे जे आहेत ते निवडून घेतलेले आहेत. त्यानंतर या वाटाण्याला आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये पाणी ॲड करतोय. पाण्यामध्ये वाटाणे जे आहेत ते पूर्ण बुडले गेले पाहिजेत आणि त्याच्यावर 1 इंच होईल इतकं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. जेणेकरून वाटाणे शिजण्यासाठी त्याला वाव मिळेल. पाणी जर कमी पडलं तर वाटाणे जे आहेत ते व्यवस्थित शिजले जाणार नाहीत. तर आता आपण याच्यावर प्लेट ठेवणार आहे आणि कुकर लावून घेणार आहे. कुकरला आपल्याला जवळजवळ 7 ते 8 होतील इतक्या शिट्टी करायच्या आहेत. हे वाटाणे शिजण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, त्यामुळे खूप गडबड करायची नाहीये. 7 ते 8 शिट्टी झाल्यानंतर कुकर मी पूर्णपणे गार होऊ दिलाय आणि गार झाल्यानंतर आता आपण कुकर ओपन करतोय आणि त्यातले वाटाणे जे आहेत ते बाजूला करतोय. तर आता इथं आपण पाहू शकतो की वाटाणे जे आहेत ते आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता आपण उसळ तयार करायला सुरुवात करतोय. तर सुरुवातीला मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 3 टेबलस्पून होईल इतकं तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता इथं आपण पाहू शकतो की आपले वाटाणे जे आहेत ते व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. तेल आपलं चांगलं गरम होतंय. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये 2 लहान तमालपत्रीची पानं घालतोय. तमालपत्र ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. तेलामध्ये 1 टीस्पून होईल इतकी मी मोहरी ॲड केलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथं मी 2 लहान कांदे होते ते बारीक कट करून घेतलेले आहे आणि तो कांदा आपण तेलामध्ये ॲड करतोय. हा कांदा आपल्याला तेलावर चांगला भाजून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर कांदा जो आहे तो मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम खूप मोठी असेल तर कांदा वरून भाजला जातो आणि आतून कच्चा राहतो. त्यामुळे आपल्याला कांदा भाजताना मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. इतर सीझनपेक्षा पावसाळ्यात कोणत्याही कडधान्याला मोड जे असतात ते खूप चांगले येतात आणि दुसरी गोष्ट अशी की त्याची चव जी असते ती पावसाळ्यात अगदी वेगळी आणि छान लागते. त्यामुळं पावसाळ्याच्या सीझनमध्ये अशी पौष्टिक कडधान्य खायला काहीच हरकत नाही आहे. कांदा जो आहे तो आपला 50% होईल इतका भाजत आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालणार आहोत. एक टोमॅटो जो आहे तो मी बारीक कट करून घेतलेला तो आता मी या तेलामध्ये ॲड करणार आहे. जर तुम्हाला टोमॅटो आहे तो कट केलेला नको असेल तर सरळ त्याची मिक्सरला प्युरी तयार करून घ्यायची आणि ती प्युरी ह्याच्यामध्ये ॲड केली तरीही चालेल. त्यामुळं तुम्हाला त्या उसळमध्ये टोमॅटो आहे तो दिसणार नाही. मला इथं उसळमध्ये टोमॅटो दिसायला हवा होता, त्यामुळे मी टोमॅटोची प्युरी न करता तो तसाच ॲड केलेला आहे. टोमॅटो देखील आपल्याला या तेलासोबत, या कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजले गेल्यामुळं टोमॅटो आहे तो व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल आणि आपली उसळ जी आहे त्याला दाटसरपणा येईल. त्यामुळं आपल्याला हा टोमॅटो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर मी टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद ॲड करणार आहोत. हळद देखील तेलामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर आपल्याला यामध्ये हिंग ॲड करायचा आहे. पाव टीस्पून होईल इतका हिंग मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. हिंग सुद्धा आपण तेलाबरोबर परतून घेऊयात. यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे. माझ्याकडचा कांदा लसूण मसाला आहे तो बेडगी मिरचीपासून बनवलेला असतो. तो कलरसाठीचा असतो. त्यामुळं इथं मी 3 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे. तुमचा कांदा लसूण मसाला जसा तिखट असेल त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता. कांदा लसूण मसाला देखील तेलावर थोडासा परतून घेते. थोडासाच परतवायचा आहे. खूप परतू द्यायचा नाही, नाहीतर आपला कलर जो आहे तो काळा पडतो आणि त्याला करपलेला वास येतो. मंद फ्लेमवर मी थोडासा कांदा लसूण मसाला परतून घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये जे काही शिजवून घेतलेले वाटाणे आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत.
वाटाणे ऍड करताना आम्ही त्याच्यासोबत जे काही पाणी होतं ते देखील ऍड करून घेतलेलं आहे. पाणी जर आपण फेकून दिलं असतं तर त्यातली पौष्टिकता असते ती निघून गेली असती. त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर देखील करायचा आहे. वाटाणे ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आता मी मोठी करणार आहे आणि या सगळ्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्याचबरोबर मी हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स सुद्धा करून घेतेय. सगळ्याला चांगली उकळी येते तोपर्यंत यामध्ये आपण मीठ ऍड करून घेऊया. इथं मीठ ऍड करताना आपल्याला चवीनुसार जितकं लागेल तितकं मीठ जे आहे ते ऍड करायचं आहे. चवीनुसार मीठ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे. मी सुकं खोबरं आणि कोथिंबीर जी आहे ती मिक्सरला थोडीशी बारीक करून घेतली होती. खूप बारीक करायची नाही. थोडंसं अर्धवट बारीक करून घेतलेलं आहे आणि याला दाटसरपणा येण्यासाठी थोडीशी उसळ घट्ट होण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकं खोबरं आणि कोथिंबीर जी आहे याच्यामध्ये ऍड करायची आहे. खोबरं आणि कोथिंबीर, मीठ हे सगळं ऍड करून झालेलं आहे. आता मी हे यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. उसळ जी आहे ती आपल्याला या सगळ्या इन्ग्रेडियंट्स बरोबर व्यवस्थित शिजू द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. तर ज्याच्यामध्ये आपण वाटाणा शिजवला होता त्यामध्येच थोडंसं पाणी ऍड करून मी ते पाणी परत यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा चवीसाठी म्हणून गूळ घालायचा आहे. जेणेकरून आपल्या उसळला आंबट गोड अशी चव येईल. टोमॅटोचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा आंबट गोड अशी चव येण्यासाठी मी थोडासा त्याच्यामध्ये गूळ ऍड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर प्लेट ठेवायची आहे. प्लेटवर पाणी ऍड करायचं आणि उसळ जी आहे ती आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे. उसळला मला थोडासा रस करायचा होता त्यामुळे मी पाणी ऍड केलेलं आहे. जर तुम्हाला ताटात वाढण्यासारखी हवी असेल तर पाणी ऍड करू नका. आता पाणी ऍड केल्यावर वरून आणि खालून दोन्हीकडून उसळ जी आहे त्या वाफेवर व्यवस्थित शिजली जाईल आणि जर आपल्याला पाणी लागणार असेल तर ते पाणी आपण उसळमध्ये ऍड करू शकू. कोणत्याही भाजीला जर आपण गरम पाणी ऍड केलं तर त्याचा कलर मेंटेन राहतो आणि त्याचबरोबर त्याच्या चवीत देखील फरक पडतो. म्हणून पाणी वापरताना आपण शक्यतो गरम पाणी वापरावं. आता उसळला चांगली अशी उकळी आलेली आहे. उसळ आपली शिजायला लागलेली आहे. जर आपल्याला वाटलं की आपल्याला पाणी ऍड करायचं आहे तर आपण पाणी ऍड करू शकतो. जे काही आपण घातलेलं खोबरं, चटणी, मीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. उसळला छान उकळी आलेली आहे आणि ही उसळ बनवताना बघा आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे तयार केलेलं नाही. जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्या नॅचरल इन्ग्रेडियंट्स मध्येच आपण काय करतोय, ही उसळ जी आहे ते तयार करून घेतोय. आता ही उसळ बनवताना शक्यतो आपण त्याला थोडा रस ठेवायचा. अदरवाईज ती थोडी काय होईल, ड्राय ड्राय होईल. ड्राय ड्राय आपल्याला आपण खाऊ नाही शकणार म्हणून त्याला रस करायचा. मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय आणि परत एकदा ती शिजण्यासाठी म्हणून ठेवून दिलेली आहे. आणि आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती कमी केलेली आहे आणि आपल्याला मंद आचेवर अजून एक 15 मिनिटं होईल इतकी उसळ जी आहे ती व्यवस्थित शिजू द्यायची आहे. 15 मिनिटानंतर प्लेट काढून मी चेक करणार आहे. तर याला छान उकळी आलेली आहे, छान कलर सुद्धा आलेला आहे आणि जशी आपल्याला आत्ता जरी आपल्याला ती लिक्विड दिसत असेल तरी नंतर थोडीशी गार झाल्यानंतर ती काय होणार आहे, थोडी घट्ट होणार आहे. त्यामुळे आत्ता जरी आपल्याला पातळ वाटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा प्रकारे छान आपली काळ्या वाटाण्याची उसळ जी आहे ती तयार झालेली आहे. आता मी ती एका बाउलमध्ये सर्व केलेली आहे आणि वरून त्याच्यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर जी आहे ती ऍड केलेली आहे. ही उसळ आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा थालीपीठाबरोबर कशाबरोबर देखील खाऊ शकतो. तर ही होती आपली आजची काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.